नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिवाजी गायकवाड कृषी मित्र चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गव्हाची फवारणी, शेवटची गव्हाची फवारणी कशाबद्दल आहे, कशाची करावी, का करावी याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। बघा हा गहू, जो हे गहू बघा, हा गहू किती मस्त वगैरे नंबर 1 उगवलेला आहे। या ठिकाणी गव्हाला काही ठिकाणी तांबेरा दिसत आहे। बघा नॉर्मली तो हे बघा कशी पिवळे पानं झालेत, नॉर्मल पिवळे पानं काय काय ठिकाणी झालेले आहेत। तर आपल्याला या गव्हाला कशाची फवारणी करावी याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकावा ही माझी नम्र विनंती। कसं आहे, गहू आता सध्या जवळपास लोंबी अवस्थेमध्ये आहे। लोंबी अवस्थेमध्ये असल्यामुळे या गव्हाला आता एकच फवारणी होणार, त्यामुळे तुम्हाला शेवटची फवारणी करायची आहे आणि योग्य फवारणी करायची आहे। फवारणी करत असताना कीटकनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिक या तिन्ही गोष्टीची फवारणी करणं गरजेचं आहे। त्यामध्ये तुम्हाला कीटकनाशक जर घेणार असाल तर या ठिकाणी कसं आहे, गोंगान वगैरे आहे। गोंगान असल्यामुळे साधं कीटकनाशक घेतलं तरी चालेल, त्यामध्ये थायमिथॉक्झॉन जरी घेतलं तरी चालेल। आणि दुसरं आहे बुरशीनाशक। बुरशीनाशक घेत असताना काय झालंय, गव्हाला तांबोरा जर आला, तांबोराचं प्रमाण कमी आहे, पण तांबोरा असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही बुरशीनाशक घेत असताना टिल्ट, क्रिस्टल कंपनीचं जर तुम्ही टिल्ट घेतलं तर तुम्हाला 100% त्या गव्हावरचा तांबेरा निघून जाईल। आणि तिसरं म्हणजे आता या गव्हाची लोंबी बरोबर आहे, ह्या अवस्थेमध्ये जर तुम्ही चांगली फवारणी केली, आता हे समजा दाना बघा, हे तुम्ही जर या टायमाला जर फवारणी व्यवस्थित केली तर हा गहू जी दाना भरत आहे हा मोठ्या साईजचा, वजनाने मोठा आणि आकाराने पण मोठा होतो। त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला टॉनिक किंवा खताची फवारणी करणं गरजेचं आहे। तुम्ही खात जर फवारणार असाल तर या ठिकाणी 05234 खात फवारणं गरजेचं आहे, कारण 05234 मध्ये फॉस्फरस आणि पोटॅश असतं। फॉस्फरस आणि पोटॅश काय करतं, फॉस्फरसचं काम काय माहिती आहे का, हा दाना फुगवायचं, चमक यायची, आणि पोटॅशचं पण काम तीच आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारत असताना 05234 का फवारायचं, फॉस्फरस आणि पोटॅश हा जो घटक आहे लुंबीची साईज मोठी करतो। लुंबी म्हणजे जे गहू बनत आहे ते गव्हाची साईज पण मोठी होती आणि वजनानं पण गहू मोठं होतं। त्यामुळे तुम्ही फवारणी करत असताना, खतामध्ये वापर करत असताना 05234 घ्या। आणि बुरशीनाशक मध्ये तुम्हाला टिल्ट सांगितलेलं आहे, आणि कीटकनाशक मध्ये तुम्ही थायमिथॉक्झॉन साधं जरी घेतलं तरी चालतंय। कराटे आपलं सिजेंटा कंपनीचं कराटे जरी घेतलं तुम्ही, इतर कुठल्याही कंपनीचं थायमिथॉक्झॉन असलेलं तुम्ही फवारू शकता। म्हणजे लॅम्बडा सायमिथ्रिन आणि थायमिथॉक्झॉन असलेलं कंटेंट असलेलं तुम्ही कुठलंही कीटकनाशक घ्या, तुम्हाला 100% रिझल्ट जाणवेल। आणि बघा ही गहू, आता या गव्हाला नाही म्हणलं तरी जवळपास 2 ते 2.5 महिने गहू झालेला आहे। 2 तर महिने कंपल्सरी गहू झालेला आहे आणि पूर्णपणे लोंब्या भरलेल्या आहेत। आता फक्त दाना भरायची कंडिशन राहिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला जर चांगलं उत्पादन हवं असेल तर शेतकऱ्यांनी फवारत असताना मी सांगितल्याप्रमाणे ह्या 3 घटकाचा योग्य पद्धतीने वापर करून फवारणी करणं गरजेचं आहे। आणि तुमची शेवटची फवारणी आहे, आणि या शेतकऱ्यांचे जवळपास 4 ते 5 पाणी झालेले आहेत, गहू चांगला आलेला आहे। आणि या गव्हाची व्हरायटी आहे निर्मल कंपनीचं गहू आहे, आणि निर्मल कंपनीचं गहू छान आलेलं आहे। तिने जवळपास 1 एकर पेरलेला आहे। त्यामुळं ह्या शेतकऱ्यांनी 2 फवारण्या झालेल्या आहेत, आणि तिसरी फवारणी त्यांना आपण अशा प्रकारची सांगितलेली आहे। आणि आपल्या चॅनलला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।